नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, 10वी किंवा 12वीचं तुम्ही ओरिजिनल मार्कशीट, ओरिजिनल सर्टिफिकेट हे मोबाईलमधून तुम्ही फक्त 2 मिनिटांमध्ये डाउनलोड करू शकता. मार्कशीट आणि सर्टिफिकेट मोबाईलमधून कशा पद्धतीने डाउनलोड करायचं या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन व्हिडिओज तुमच्यासाठी घेऊन येत असतो. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमधून तुम्हाला प्ले स्टोअरवरती यायचं आहे आणि प्ले स्टोअरवरती तुम्हाला सर्च करायचं आहे डिजी लॉकर. डिजी लॉकर सर्च केल्यानंतर हे ॲप तुमच्यासमोर येईल. आपल्या सरकारने हे ॲप्लिकेशन बनवलेलं आहे. हे ॲप्लिकेशन तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे. डिजी लॉकर हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून तुम्हाला ओपन करायचं आहे. ओपन केल्यानंतर अशा पद्धतीने हे ॲप्लिकेशन तुमच्यासमोर ओपन होईल. सर्वात पहिल्यांदा तुम्हाला इथं लँग्वेज निवडायची, इंग्लिश, हिंदी, मराठी जी काही लँग्वेज असेल ती निवडून तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुमच्यासमोर इथे काही इझी ॲक्सेस आहे, सिक्युअर आहे आणि एनी टाईम एनीवेअर यूज करू शकता असं दिलेलं आहे. तुम्हाला खाली स्किप बटन दिसेल, स्किप बटनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला हा इंटरफेस दिसेल. इथे तुम्हाला सर्वात खाली गेट स्टार्टेडवरती क्लिक करायचं आहे. गेट स्टार्टेड या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे 2 ऑप्शन दिसतील. पहिला ऑप्शन दिलेला आहे तो म्हणजे साइन इन. जर तुमचं डिजी लॉकरवरती इथे अकाउंट असेल तर तुम्ही साइन इन करू शकता. जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्ही क्रिएट अकाउंट करू शकता. जर तुमचं अकाउंट असेल तर साइन इन बटनावरती क्लिक करून तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार कार्ड नंबर किंवा युजर नेम टाकून जो काही पिन तुम्ही क्रिएट केला होता तो 6 डिजिट पिन टाकून साइन इन करायचा आहे. पण जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्हाला क्रिएट अकाउंट हा ऑप्शन दिसेल. या क्रिएट अकाउंटवरती क्लिक करून तुम्हाला सर्वात पहिल्यांदा इथे अकाउंट बनवून घ्यावं लागेल. ज्यांचं अकाउंट नाही आहे अशांनी इथे अकाउंट बनवण्यासाठी क्रिएट अकाउंटवरती क्लिक करून सर्वात पहिल्यांदा फुल नेम विचारलं जाईल. आता इथे तुम्हाला नाव टाकायचं आहे. नाव कसं टाकणार तर तुमचं आधार कार्डवरती जसं पूर्ण नाव आहे तसं टाकायचं आहे आणि त्यानंतर जन्मतारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे. डेट ऑफ बर्थ सिलेक्ट केल्यानंतर मेल फिमेल जे काही असेल ते सिलेक्ट करून तुम्हाला खाली मोबाईल नंबर विचारेल. मोबाईल नंबर टाकल्यानंतर तुम्हाला एक 6 डिजिट सिक्युरिटी पिन तयार करायचा आहे. तुम्ही कोणताही पिन तुमचे फेवरेट 6 डिजिट असतील ते टाका. मी 1 2 3 4 5 6 असं सुद्धा टाकू शकता किंवा तुम्हाला जो काही फेवरेट नंबर आहे तो तुम्ही इथे टाकून घ्यायचा आणि तो लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर ईमेल आय डी विचारला जाईल. जो काही तुमचा ईमेल आय डी आहे तो ईमेल आय डी तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे. ईमेल आय डी टाकल्यानंतर आधार नंबर विचारला जाईल. आधार नंबर इथे टाकून घ्यायचा आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुमचं इथे अकाउंट जे आहे ते डिजी लॉकरचं क्रिएट होणार आहे. त्यानंतर तुम्हाला बॅकला यायचं आहे. बॅकला आल्यानंतर आता तुम्हाला साइन इन करायचं आहे. साइन इन म्हणजे आता अकाउंट आपलं उघडलेलं आहे. त्यानंतर इथे आपल्याला लॉग इन करायचं आहे. आता साइन इन करण्यासाठी तुम्ही मोबाईल नंबर किंवा आधार नंबर इथे टाकू शकता. तर इथे आणि खाली तुम्हाला 6 डिजिट सिक्युरिटी पिन जो आता आपण बनवला होता तो टाकायचा आहे आणि सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती OTP येईल. तो OTP तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे आणि पुन्हा इथे OTP सबमिट करायचा आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पाहू शकता अशा पद्धतीने हा इंटरफेस दिसेल. भरपूर सरकारी सर्व्हिसेस यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत. तुम्हाला खाली एक ऑप्शन दिसेल होम आणि होमच्या शेजारी ऑप्शन आहे सर्च. तर तुम्हाला होमच्या शेजारचा जो सर्च ऑप्शन आहे त्या सर्च ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुम्ही सर्च ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे स्टेट्स दिलेले आहेत, राज्य दिलेले आहेत. तर इथे आपले राज्य आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आपलं राज्य सिलेक्ट करण्यासाठी एक्सप्लोअर मोरवरती क्लिक करायचं आहे आणि इथे आपलं खाली येऊन महाराष्ट्र कुठे पाहायचं आहे तर इथे महाराष्ट्र राज्य आपल्याला दिसेल. महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर सर्व्हिसेस दिसतील महाराष्ट्राच्या. इथे तुम्हाला पहिले 4 पहा, क्लास X मार्कशीट, क्लास X पासिंग सर्टिफिकेट, क्लास 12वीचं पासिंग सर्टिफिकेट मार्कशीट. तर हे कुठलं आहे? एज्युकेशन मराठवाडा चे बोर्डचे जर कोणी असेल तर ते मराठवाडाचे इथे तुम्ही डाउनलोड करू शकता. त्यानंतर महाराष्ट्र स्टेट बोर्डचे जे असतील ते थोडं खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता क्लास X म्हणजे 10वीचं पासिंग सर्टिफिकेट, 10वीचं मार्कशीट, 12वीचं पासिंग सर्टिफिकेट दिलं आहे. त्यानंतर खाली अजून आहे ओपन स्कूलचे जे असतील ते ओपन स्कूलचे सुद्धा डाउनलोड करू शकता. असे तुम्हाला 3 दिलेले आहेत. तर आता महाराष्ट्र स्टेट बोर्डचं डाउनलोड करण्यासाठी इथे दिलेले आहेत पहा. तर मी इथे पहिल्यांदा घेतो क्लास X मार्कशीट म्हणजे 10वीचं मार्कशीट. तर इथे महाराष्ट्र स्टेट बोर्डचं इथे दिलेलं आहे.
तर जे कोणी तुम्ही मराठवाडा असेल किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्डचे असेल ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं. मी इथं 10वीचं सिलेक्ट करतो. क्लास एक्स मार्कशीटवरती क्लिक केल्यानंतर आता तुमचं नाव इथं येईल. त्यानंतर इथं इयर विचारलं जाईल. इयर कोणतं टाकायचं आहे, तर तुम्ही कधी 10वी पास झाला. जर 12वीचं सिलेक्ट केलं तर तुम्ही कधी 12वी पास झाला तर ते टाकायचं. त्यानंतर सीट नंबर, तुमच्याकडे जर झेरॉक्स असेल तर त्यावरती एक सीट नंबर असेल. 10वीच्या मार्कशीटची झेरॉक्स असेल तर किंवा रिसिटची झेरॉक्स असेल त्यावरती सीट नंबर असेल, तो सीट नंबर टाकून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडलेले आहेत, 600 पैकी 500 पैकी जे काही मार्क्स पडलेले आहेत ते टोटल मार्क्स ऑप्टेनमध्ये टाकायचे. त्यानंतर तुम्ही इथे एक्झाम सेशन निवडायचं आहे. मार्चमध्ये एक्झाम दिली का ऑक्टोबरमध्ये दिली ते इथे सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली गेट डॉक्युमेंटवरती क्लिक करायचं. जसं तुम्ही गेट डॉक्युमेंटवरती क्लिक कराल तर तुम्ही पाहू शकता इथे आपलं डॉक्युमेंट जे आहे ते जनरेट झालेले आहे. तर इथे इश्यू, तिसरा ऑप्शन आहे इश्यूड. तर इश्यूडवरती क्लिक करायचं आहे आणि खाली यायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं क्लास एक्स मार्कशीट इथे जनरेट झालेले आहे. आणि डाउनलोड करण्यासाठी तुम्ही शेअर करू शकता किंवा डाउनलोड बटनावरती क्लिक करू शकता. तुमचं हे मार्कशीट डाउनलोड झालेलं आहे. अशाच पद्धतीने तुम्ही 10वीचं सर्टिफिकेटसुद्धा डाउनलोड करू शकता, 12वीचं मार्कशीट आणि 12वीचं सर्टिफिकेटसुद्धा डाउनलोड करू शकता. मी आता तुम्हाला सर्टिफिकेट डाउनलोड करून दाखवतो. सेम तुम्हाला सर्च ऑप्शनमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला वरती इथे खाली यायचं आहे. स्टेट आपलं एक्सप्लोर मोरवरती क्लिक करून आपलं महाराष्ट्र स्टेट सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर इथे आपलं मराठवाडा किंवा महाराष्ट्र स्टेट बोर्ड किंवा ओपन स्कूलचे ऑप्शन दिसतील. तर इथे मी महाराष्ट्र स्टेट बोर्डमधला क्लास एक्स पासिंग सर्टिफिकेट हा ऑप्शन सिलेक्ट करतो. जे काही तुम्हाला डाउनलोड करायचं आहे ते तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. तर मी आता पासिंग सर्टिफिकेटसुद्धा इथे तुम्हाला डाउनलोड करून दाखवतो. तर इथे पहा आता लगेच हे जनरेट झालेलं आहे. तर खाली पहा क्लास एक्स पासिंग सर्टिफिकेट, 10वीचं सर्टिफिकेटसुद्धा इथे तुम्ही अशा पद्धतीने डाउनलोड करू शकता. तसंच तुम्ही 12वीचं मार्कशीटसुद्धा इथे पहा मी काढलेलं आहे आणि 12वीचं सर्टिफिकेटसुद्धा इथे काढलेलं आहे. तर 12वीचं मार्कशीट तुम्हाला इथे दाखवतो. तर हे अशा पद्धतीने 12वीचं मार्कशीटसुद्धा तुम्ही इथे डाउनलोड करू शकणार आहात आणि 12वीचं सर्टिफिकेटसुद्धा डाउनलोड करू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद.